आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या दशक्रियेच्या दिवशी पिंडाला कावळा शिवावा लागतो अशी रीत आहे. कावळ्याने ते पिंड शिवले म्हणजे त्याचा आत्मा मुक्त होतो असं मानतात. नुकतंच बदलापूरच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत एन्काउंटर झाला आणि त्याचे कावळे हितचिंतक धाय मोकलून रडायला लागले. पोलिसांनी कुणाला वाचवले, अरे याला चौकात फाशी द्यायला पाहिजे होती, यामध्ये सरकारचा काहीतरी डावच आहे, अशी यांची कावकाव सुरू झाली. पण या सगळ्यात त्या दोन चिमुकलींना न्याय मिळाला अशी यांच्यापैकी एकाचीही भावना नव्हती. त्या नराधमाने पोलिसांच्या हातातली बंदूक हिसकावून त्यांच्यावरच फायरिंग केली. यावर विश्वास ठेवायला या कावळ्यांचं मन काही तयार होत नाहीये. बरं, याचा पूर्व इतिहास पाहता अक्षयच्या पहिल्या बायकोने लैंगिक छळाची केस केली होती. ज्या चिमुकलींसोबत ही घटना घडली त्यांनी सुद्धा या नराधमाला ओळखलं. जो व्यक्ती लहान मुलींसोबत असले गलिच्छ कृत्य करू शकतो त्याच्यासाठी पोलिसांची बंदूक हिसकावून गोळी चालवणं सहजच शक्य आहे. पण या कावळ्यांना ह्याचं भलतंच दुःख झालेलं दिसतंय.